इयत्ता 10वी विषय गणित भाग 2 प्रकरण नंबर 1 समरूपता यामधील महत्त्वाची माहिती तयारी 10वीची या अंतर्गत या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सुरू करूया आजचा व्हिडिओ। या प्रकरणातील प्रमाणाचे मूलभूत प्रमेय अतिशय महत्त्वाचं प्रमेय आहे। त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते। या ठिकाणी AP छेद PB बरोबर AQ छेद QC या सूत्राच्या साहाय्याने आपणाला उदाहरणे किंवा प्रमेयाची सिद्धता विचारली जाते। दुसरं प्रमेय आहे कोन दुभाजकाचे प्रमेय, म्हणजे त्रिकोणाच्या कोनाचा दुभाजक त्या कोनासमोरील बाजूला उरलेल्या बाजूच्या लांबीच्या गुणोत्तरात विभागतो। हे प्रमेय आहे। या ठिकाणी आपल्याला आकृतीमध्ये त्रिकोण ABC आणि C या शिरोबिंदूतून रेषा AB वरती CE हा लंब आहे, म्हणजे AE छेद EB बरोबर CA छेद CB या सूत्राच्या साहाय्याने आपणाला उदाहरणे सोडवावी लागतील। यानंतर पुढचा मुद्दा आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या पाया व संगत उंची यांच्या गुणाकाराच्या गुणोत्तरा एवढे असते। म्हणजे त्रिकोण A1 पहिल्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ छेद दुसऱ्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर पहिल्या त्रिकोणाचा पाया गुणिले पहिल्या त्रिकोणाची उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाचा पाया गुणिले दुसऱ्या त्रिकोणाची उंची या सूत्राच्या साहाय्याने आपणास दोन त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर काढता येईल। यानंतर समान उंचीच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे त्यांच्या संगत पायाच्या प्रमाणात असतात। म्हणजे A1 छेद A2 बरोबर B1 छेद B2। यानंतर समान पायांच्या त्रिकोणाची क्षेत्रफळे हे त्याच्या संगत उंचीच्या प्रमाणात असतात। जर पाया समान असेल तर क्षेत्रफळ हे उंचीच्या प्रमाणात असतात। म्हणजे A1 छेद A2 बरोबर H1 छेद H2। तीन समांतर रेषा व छेदिका यांचा गुणधर्म आणि या गुणधर्माचा वापर करून आपणास उदाहरणे सोडवण्यासाठी विचारली जातात। पुढचा मुद्दा आहे समरूप त्रिकोणाची कोको कसोटी। शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार एका त्रिकोणाचे दोन कोन जर दुसऱ्या त्रिकोणाच्या दोन कोनाशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। ही समरूप त्रिकोणाची कोको कसोटी। यानंतर दुसरी कसोटी आहे समरूपतेची बाकोबा कसोटी। बाकोबा कसोटी आहे दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूच्या एकास एक संगतीनुसार त्यांच्या संगत बाजूंच्या दोन जोड्या एकाच प्रमाणात असतील आणि त्या बाजूने समाविष्ट केलेला कोन एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण समरूप असतात। यानंतर तिसरी कसोटी आहे समरूपतेची
बा कसोटी. दोन त्रिकोणांच्या शिरोबिंदूमधील एखाद्या एकाच एकसंगतीत जेव्हा एका त्रिकोणाच्या तिन्ही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजूशी एकाच प्रमाणात असतात तेव्हा ते त्रिकोण समरूप असतात. समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे प्रमेय. जर दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे त्यांच्या संगत भुजांच्या वर्गाच्या गुणोत्तराएवढे असते. या ठिकाणी दोन त्रिकोण दिलेले आहेत. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR आणि AD लंब BC तसेच PS लंब QR म्हणजे त्रिकोण ABC चे क्षेत्रफळ आणि त्रिकोण PQR चे क्षेत्रफळ बरोबर AB चा वर्ग छेद PQ चा वर्ग बरोबर BC चा वर्ग छेद QR चा वर्ग बरोबर AC चा वर्ग छेद PR चा वर्ग ही समरूप त्रिकोणांच्या क्षेत्रफळाची गुणोत्तरे असतात. यानंतर आपणास समलंब चौकोनावरील उदाहरणे ही सोडवण्यासाठी विचारली जाऊ शकतात. तर अशा प्रकारे प्रकरण नंबर 1 मधील आपणास विविध उदाहरणे सोडवावी लागतील. धन्यवाद.